नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजची ही बातमी खास करून महाराष्ट्रातील माझ्या लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठा दिलासा देणारी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून एक खूप मोठी खुशखबर समोर आली आहे। आता महिलांच्या खात्यात 17वा आणि 18वा हप्ता एकत्र म्हणजेच थेट 3000 रुपये जमा होणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत वजा पैसे नक्की कधी मिळणार, कोणत्या महिलांना हे 3000 रुपये मिळणार आहेत, कोणाचा हप्ता अडकू शकतो आणि EKYC संदर्भात महत्त्वाची अपडेट काय आहे। चला तर मग सविस्तर माहिती घेऊया। मित्रांनो, राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। यामुळे लाखो भगिनींना मोठा आधार मिळाला आहे। आता प्रश्न असा आहे की हे 3000 रुपये एकत्र का मिळत आहेत? तर मित्रांनो, मागील महिन्यात अनेक महिलांना तांत्रिक अडचणी, EKYC अपूर्ण असणे किंवा आधार बँक लिंक नसल्यामुळे 17वा हप्ता मिळाला नव्हता। म्हणूनच सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की ज्यांचा मागील हप्ता राहिला होता त्यांना 17व्या आणि 18व्या हप्त्याचे मिळून एकूण 3000 रुपये थेट खात्यात दिले जातील। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वजा पैसे कधी मिळणार? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार 18 डिसेंबर 2025 पासून हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही महिलांच्या खात्यात मेसेज येण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांना येत्या 2 ते 4 दिवसांत हे पैसे नक्की मिळतील। त्यामुळे काळजी करू नका, फक्त आपलं बँक खाते किंवा DBT स्टेटस तपासत रहा। पण लक्षात ठेवा, हे 3000 रुपये फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना 17वा हप्ता मिळाला नव्हता, ज्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांचं बँक खाते आधारशी लिंक आणि सक्रिय आहे आणि ज्यांचं नाव लाभार्थी यादीत आहे। मित्रांनो, तुमचा हप्ता अडकू नये असं वाटत असेल तर आजच या गोष्टी तपासा। तुमची EKYC, आधार लिंक आणि मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री करा। सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे आढळल्यास हप्ता थांबवला जाऊ शकतो। सणासुदीच्या या दिवसांत 3000 रुपये एकत्र मिळणं हा महिलांसाठी खरोखरच मोठा दिलासा आहे। घरखर्च असो किंवा मुलांचे शिक्षण, या पैशांचा नक्कीच उपयोग होईल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाडक्या बहिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।